नमस्कार महाराष्ट्र, मी सुबोध कांबळे यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत। मी आता आहे पनवेल रेल्वे स्टेशनला। पनवेल रेल्वे स्टेशनचं काय पार्ट होत आहे, म्हणजे चेंजेस होत आहेत, ते तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। तो कुठे जाऊ नका, पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल। हे बघा, हे पाहतो आपण, हे सर्व बंद केलेले आहे बघा, हे बघा। चला पुढे जाऊया आपण हळूहळू। हे बघा, ही टपरी देखील पुढे आणलेली आहे आणि आपल्याला जायला रस्ता इथून केलेला आहे बघा, आपण पाहतोय बघा। आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथे आणि आपण पाहतोय की पनवेल रेल्वे स्टेशनचं काय काय काम चाललं आहे बघा। बुकिंग ऑफिस जुन्या पनवेलकडे जाण्याचा मार्ग आहे बघा, आपण पाहतोय इथून आपल्याला जायला रस्ता केलेला आहे। हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन आणि आपण पाहतो आहे हे बघा की काम कुठपर्यंत आलेलं आहे बघा। हे बघा इथे काय करून ठेवलेलं आहे बघा, है ना। पूर्ण चेंजेस होतं आहे पनवेल रेल्वे स्टेशन। ही आहे मुतारी आणि इथे थोडीशी पार्किंग आहे, इथे थोडा कचरा देखील असतो, पण आता आपल्याला काय दिसत नाही आहे तो। चला आता थोडं हळूहळू पुढे जाऊया। स्टेशनचं काम चालू आहे पहा, हे बघा, पुढे देखील जाऊया आपण हळूहळू। हे बघा आतमध्ये काम चाललं आहे पहा। हे आता आपण आलेलो आहोत समोर तिकीट काउंटरच्या इथे आणि हे पाहतोय आपण। इथून थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला हे कर्जत लाईनचं काम दिसेल। हे बघा इथे ही पार्किंग आहे, है ना। आता आपण हे कर्जत लाईनच्या इथं आलेलो आहोत। हे बघा, हे इथं आपल्याला संपूर्ण कर्जत लाईनचं काम दिसेल। हे बघा, हे आहे संपूर्ण पनवेल कर्जतचं काम। हे पाहतो आपण, कर्जतचं काम बनतंय बघा, हे बघा। आणि हे आहे पार्किंग थोडंसं बाहेरचं, हे आहे तिकीट काउंटर। इथे कसलं तरी काम चालू आहे, हे पहा, मी पुन्हा दाखवतो पहा। हां, हे आहे कर्जतचं काम, हे पहा कसलं तरी काम चालू आहे इथे। हे बघा मस्त बनवलेलं आहे। आता हे आता आपण नेहमीप्रमाणे एक्सिलेटरवरून जाणार आहोत। चला, आपला हा पनवेलला आल्यावर हा मी कधीच मिस नाही करत एक्सिलेटर। हे बघा, हे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट इथे मिळतं। तर आता थोडं आपण पुढे आल्यावर आपल्याला संपूर्ण काम दिसणार आहे कर्जतचं कुठपर्यंत आलेलं आहे ते। हे पहा, हे आपण काम पाहतोय बघा, हे आहे पनवेल कर्जतचं काम। हे पहा, हे काय करतायत आपल्याला काय कल्पना नाही आहे की वरती कशासाठी पुन्हा बनवता येते। हे वरती डेक करतायत, म्हणजे वरचा देखील भागाचा उपयोग करणार आहेत, हे मला असं वाटतं है ना। हे वरच्या भागाचा देखील उपयोग करणार। हे बघा, आपण क्लिअर पाहतो आहे की पनवेल साईडला कर्जत लाईनचं काम कुठपर्यंत आलेलं आहे पहा। हे पहा, हे आहे पनवेलचं काम, ते बघा विमान, वाव। हे बघा पनवेलचं काम कुठपर्यंत आलं आहे पहा। हे बघा पनवेल रेल्वे स्टेशनला आता आपण आहोत। हे बघा, हे बघा, आता हा जो प्लॅटफॉर्म पाहतो आपण, कर्जतकडून येईल तो डायरेक्ट इथे जॉईन होणार आहे बघा। त्याच्यासाठी हे सर्व काम चाललं आहे, खटाटप चाललं आहे ती। हे बघा, डायरेक्ट तिकडे जॉईन होणार। तो 100 मीटर का पुढे नेला आहे, तर त्याचं कारण हे की पनवेल कर्जत जॉईन होणार आहे त्यासाठी। हे बघा, हे थोडं थोडंसं काम चालू आहे। आता आपण हा ब्रिज पाहतोय, हा ब्रिज देखील तात्पुरता आहे। तर हा ब्रिज जो बनत आहे, हा जो ब्रिज आहे हा तात्पुरता आहे, हा काही दिवसांनी काढला जाईल। हे बघा, आपण पाहतोय की जे कर्जतवरून ट्रेन येईल ती डायरेक्ट पनवेलला पुढे CSTला जॉईन होणार आहे। हे सगळं त्यासाठीच काम चालू आहे। हे बघा, हे तुम्हाला एक्सक्लुसिव्ह दृश्य फक्त आपल्या सुबोध कांबळे यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल। हे बघा, हे स्टेशनचं काम आपलं होत आलेलं आहे पनवेल साईडचं कर्जतला जाण्यासाठी। हे बघा, EWD-FC लाईन काही दिवसात चालू होईल। हे आपले 2 सबस्क्रायबर भेटलेले आहेत। चला, आता आपण आलेलो आहोत, हा बघा इथे एक प्लॅटफॉर्म हा 5 नंबरचा इकडे पुढे आहे। थोडंसं मला ह्यासाठी मी दाखवायला आलो की आज मी पनवेल रेल्वे स्टेशनला आलो होतो आणि सबस्क्रायबर पाहिलेत मी, खूप बरं वाटते आज। हे पहा, आता आपण आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर 5, 6, 7च्या पुढे आणि हा जो पुढे टर्मिनस बनतो आहे, हे पहा टर्मिनसचं काम कुठपर्यंत आलेलं आपण पाहतोय। हे बघा, पुढे प्लॅटफॉर्मचं काम देखील होत आलेलं आहे। हे बघा, है ना, प्लॅटफॉर्मचं काम होत आलेलं आहे।
हे बघा काम कुठपर्यंत आलेलं आपण पाहतो आहे. पनवेल रेल्वे स्टेशनचं काम कुठपर्यंत आलेलं आपण पाहतो आहे. हे पहा, हे ह्या साईडला देखील काम पहा तुम्ही. हा आहे प्लॅटफॉर्म नंबर 7च्या आपण इकडे आहोत आणि टर्मिनलचं काम कुठपर्यंत आलं आपण पाहतो आहे. बघा हे संपूर्ण पनवेल रेल्वे स्टेशन आहे. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, तर लोकांच्या सुरक्षिततेसाठी इकडे थोडीशी जाळी लावलेली आहे. ह्या साईडला पुलपर्यंत जाळी लावली पाहिजे. ही बघा, ही अशी जाळी आहे. हे आपण पाहतो आहे पनवेल रेल्वे स्टेशन. टर्मिनलचं काम कुठपर्यंत आलेलं आहे हे बघा. हे बघा, हे पाहतो आपण पनवेल रेल्वे स्टेशन. पनवेल टर्मिनस जे बनतं आहे हे पहा, हे आपण पाहतो आहे पनवेल टर्मिनस. आपण थोडंसं आतमध्ये आलेलो आहोत कारण की ह्या साईडला कोण दिसत नाही आपल्याला. आपण इथूनच थोडं पुढे पास होऊया, त्या साईडला ब्रिजवर जाऊया आपण. हे पहा, आपण काम पाहतो आहे पनवेल टर्मिनसचं काम कुठपर्यंत आलेलं आहे हे बघा. खूप रिस्की आहे, कुणी येऊ नका. ज्यांना माहिती आहे त्यांनीच या इथे. आपण नेहमी व्हिडिओ बनवतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे थोडंफार इथलं. हे बघा, हे आता आपण आलेलो आहोत पनवेल टर्मिनसच्या आतल्या साईडला. काम कुठपर्यंत चालू आहे ते मी तुम्हाला दाखवायला आलेलो आहे. पहा, हे पहा. चला आता तर आपण त्या शेवटला ब्रिजपर्यंत जाणार आहोत. काम कुठपर्यंत आलेलं आहे तुम्हाला मी सगळं दाखवणार. भारतीय तरुणांनो, एकत्र या, शिका, व्यवसाय करा, घर सांभाळा आणि देश घडवा. भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक देश आहे. आपल्या देशात करोडो तरुण आहेत. हीच भारताची सर्वात मोठी ताकद आहे. पण आज अनेक तरुण चुकीच्या मार्गावर जाताना दिसतात. काही जण दिवस रात्र मोबाईलवर वेळ घालवतात. काही जण छपरी टपुरी संस्कृतीमध्ये अडकतात. काहींना मेहनत करायची इच्छा राहत नाही, तर काहींना वाटतं की फक्त दिखावा केल्याने आयुष्य मोठं होतं. पण खरं आयुष्य हे मेहनत, शिक्षण, शिस्त आणि जबाबदारी यावर उभं असतं. आज भारताला गरज आहे अशा तरुणांची, जे स्वतःचं जीवन बदलतील आणि देशासाठी पुढे घेऊन जातील. मी काय करू शकतो असा विचार न करता मी देशासाठी काय करू शकतो हा विचार प्रत्येक तरुणाने करायला हवा. कारण देश हा सरकारने एकट्याने चालत नाही. देश चालतो तो सामान्य माणसाच्या मेहनतीने, शेतकऱ्याच्या घामाने, कामगाराच्या कष्टाने आणि तरुणाच्या ऊर्जेने. शिक्षण हेच खरं शस्त्र आहे. आजच्या काळात शिक्षणाशिवाय प्रगती करणं खूप कठीण आहे. शिक्षण म्हणजे फक्त मोठी डिग्री नव्हे. शिक्षण म्हणजे योग्य विचार, योग्य निर्णय आणि आयुष्य समजून घेण्याची ताकद. अनेक गरीब कुटुंबातील मुलांनी फक्त शिक्षणाच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. काही जण अधिकारी झाले, काही वैज्ञानिक झाले, काही उद्योजक झाले. पण काही तरुण अजूनही अभ्यासाला कमी लेखतात. नंतर पाहू, उद्या करू, मजा करू असे म्हणत वेळ वाया घालवतात. वेळ एकदा गेली की परत येत नाही. आज जे तरुण मेहनत करतील ते उद्या समाजात आदराने जगतील. जे आज वेळ वाया घालवतील त्यांना उद्या पश्चाताप करावा लागेल. मोबाईल, रील्स, फालतू भांडणे, रस्त्यावर फिरणे, उगा स्टाईल मारणे याने भविष्य तयार होत नाही. भविष्य तयार होते पुस्तक वाचून, कौशल्य शिकून, अनुभव घेऊन आणि मेहनत करून. व्यवसाय करा. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना. भारताला फक्त नोकरी शोधणारे तरुण नको आहेत, तर रोजगार निर्माण करणारे तरुण हवे आहेत. छोटा व्यवसाय असो किंवा मोठा, प्रामाणिकपणे केलेला व्यवसाय माणसाला उंचीवर घेऊन जातो. हे बघा, पूर्ण रेल्वे स्टेशन मी तुम्हाला दाखवत आलेलो आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला मी आज अनेक तरुण लहान व्यवसायाकडे मोठे झाले आहेत. लहान व्यवसायातून मोठे झालेले आहेत. कुणी चहाचा व्यवसाय सुरू केला, कुणी फूड स्टॉल लावला, कुणी यूट्यूब सुरू केलं, कुणी ऑनलाईन काम सुरू केलं. सुरुवात छोटी असली तरी मेहनत मोठी असेल तर यश नक्की मिळते. हे बघा, मी जो आपला ब्रिज आहे, जो सुरुवातीला आपल्याला ब्रिज दिसतो, हा बघा, हाच तो ब्रिज आहे पनवेल रेल्वे स्टेशनला येताना. त्या साईडला मी दुसऱ्या बाजूला आहे. इथले तुम्ही परिस्थिती पाहू शकता. हे बघा, काम कुठपर्यंत आलं तुम्ही पाहू शकता. हे बघा, आहे ना, हे आता आहे पनवेल रेल्वे स्टेशन. संपूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे ही पाईपलाईनचं पाणी बाहेर येतं आहे. कुणाचं लक्ष असेल तर ह्याच्यावर देखील काम करा. आपल्या पनवेल रेल्वे स्टेशनचं काम कुठपर्यंत आलं आहे मी हे तुम्हाला दाखवतो आहे. बघा, है ना, हे आहे आपलं पनवेल रेल्वे स्टेशन. पनवेल टर्मिनस जे बनतं आहे ते. अजून तुम्हाला काही बोलायचं आहे मला की व्यवसाय करण्यासाठी करोडो रुपये लागत नाहीत. लागते ती फक्त धाडस, सातत्य आणि प्रामाणिक मेहनत. गावात असो किंवा शहरात,
दूध व्यवसाय झालं, शेती झालं, फूड व्यवसाय, डिजिटल काम, मोबाईल रिपेरिंग, इलेक्ट्रॉनिक काम, पर्यटन, कोकणातील होमस्टे, मत्स्य व्यवसाय, ऑनलाईन सेवा, यूट्यूब, अशी संधी खूप आहेत. फक्त आपल्याला शोधलं पाहिजे. आजचे तरुण जर व्यवसायात उतरले तर बेरोजगारी कमी होईल. एका तरुणाने व्यवसाय सुरू केला तर तो स्वतःबरोबर आणखी 5 ते 10 लोकांना काम देऊ शकतो. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. आणखी महत्त्वाचं हे बघा है ना, आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथे. काम कुठपर्यंत आलं तुम्ही पाहता हे बघा है ना, मस्त. आई वडिलांना मदत करा. आपले आई वडील आयुष्यभर आपल्यासाठी मेहनत करतात. काही आई वडील स्वतः उपाशी राहतात पण आपल्या मुलांना चांगले अन्न देतात. काही आई वडील उन्हात काम करतात पण मुलांचे शिक्षण थांबू देत नाहीत. अशा आई वडिलांना वृद्धापकाळात आधार देणे ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे. आज काही तरुण मित्रासोबत फिरतात, त्यांना घराची जबाबदारी समजत नाही. पण खरा पुरुष तोच असतो जो आपल्या घराला आधार देतो. हे बघा आपण आता हलवलं, जे नवीन ब्रिज बांधले ना तिथे आलो आहोत. घरात आई काम करत असेल तर तिला मदत करा. वडील कष्ट करत असतील तर त्यांना हातभार लावा. छोट्या छोट्या गोष्टींनी घर बदलते. काही तरुण पार्ट टाईम काम करून घराला मदत करतात. काही शिक्षण घेत व्यवसाय करतात. हेच खरे आदर्श आहे. छपरी आणि टपोरी संस्कृतीपासून दूर राहा. आज सोशल मीडियावर काही चुकीच्या गोष्टीचे ग्लॅमर दाखवले जाते. उगाच ट्रेंड करणे, भांडणे, शिवीगाळ करणे, नियम तोडणे, हेल्मेट न घालणे, रस्त्यावर दादागिरी करणे. काहीजण याला स्टाईल समजतात पण ही स्टाईल नसून स्वतःचे आणि समाजाचे नुकसान आहे. हे बघा है ना, पनवेल रेल्वे स्टेशनला आपण आलेलो आहोत. हे बघा, खरी स्टाईल म्हणजे आई वडिलांचा आदर करणे. खरी स्टाईल म्हणजे मेहनत करणे. खरी स्टाईल म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणे. खरी स्टाईल म्हणजे लोकांना मदत करणे. रस्त्यावर दहशत निर्माण करणारा माणूस मोठा होत नाही, समाजासाठी काहीतरी करणारा माणूस मोठा होतो. इतिहासाचं त्याच लोकांची नावे राहतात ज्यांनी समाज घडवला आहे. तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की काही मिनिटाच्या प्रसिद्धीसाठी आयुष्य खराब करू नका. गुन्हेगारी झालं, व्यसन, भांडणे यांचा शेवट नेहमी वाईटच असतो. पोलीस केस, अपघात, कुटुंबाचे दुःख आणि भविष्याचा नाश हेच त्याचे परिणाम असतात. व्यसनमुक्त भारत घडवा. दारू, सिगरेट, तंबाखू आणि इतर व्यसनांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य खराब झाले आहेत. सुरुवात मजेमध्ये होते, नंतर ती सवय बनते, मग शरीर खराब होते, पैसा वाया जातो आणि घरात भांडणे सुरू होतात. एक व्यसनी तरुण फक्त स्वतःचे नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंबाचे नुकसान करतो. आई वडिलांची स्वप्ने तुटतात म्हणून तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. खेळा, व्यायाम करा, वाचन करा, नवीन कौशल्य शिका, शरीर आणि मन मजबूत ठेवा. स्वस्थ तरुणच मजबूत देश घडू शकतो. सोशल मीडियाचा योग्य वापर करा. आज मोबाईल हे मोठे शस्त्र आहे. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी होऊ शकतो आणि वाईट कामासाठी. काही तरुण दिवसभर फक्त रील्स पाहतात पण काही तरुण त्याच मोबाईलवरून पैसे कमवतात, शिक्षण घेतात, व्यवसाय करतात. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यांचा उपयोग ज्ञानासाठी करा. नवीन कौशल्य शिका, स्वतःचा चांगला कंटेंट तयार करा. समाजासाठी आवाज उठा, चुकीच्या गोष्टीचा विरोध करा. आज डिजिटल युग आहे. जो तरुण तंत्रज्ञान शिकेल तोच पुढे जाईल. गाव आणि शहर बदलण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. देश घडवायचा असेल तर आधी आपला परिसर बदलायला लागेल. गाव स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे, ट्रॅफिक नियम पाळणे, लोकांना मदत करणे, गरीब मुलांना शिकवणे हे सगळे देश सेवाच आहेत. तरुणांनी फक्त सोशल मीडियावर तक्रारी करू नयेत, स्वतः पुढे येऊन काम केले पाहिजे. एखादा रस्ता खराब असेल तर प्रशासनाला निवेदन द्या. एखाद्या भागात पाणी समस्या असेल तर लोकांना एकत्र आणा. समाजासाठी काम करणाऱ्या तरुणांचा लोक नेहमी आदर करतात. मेहनतीला पर्याय नाही. आज प्रत्येकाला पटकन श्रीमंत व्हायचं आहे पण खरे यश एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी अनेक वर्षाची मेहनत लागते. शेतकरी एका दिवसात पीक घेत नाही. खेळाडू एका दिवसात चॅम्पियन होत नाही. यशस्वी उद्योजक एका दिवसात करोडपती होत नाही. सातत्य, शिस्त, संयम या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अपयश आले तरी हार मानू नका. प्रत्येक अपयश काहीतरी शिकवते. एकता ही भारताची ताकद. हे बघा, पनवेल रेल्वे स्टेशनच्या आपण पुढे प्लॅटफॉर्मला आलेलो आहोत. भारतामध्ये अनेक भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती आहेत पण आपण सगळे भारतीय एक आहोत हे विसरता कामा नये. तरुणांनी जाती धर्माच्या भांडणापासून दूर राहिले पाहिजे. एकत्र राहणारा समाजच प्रगती करतो. द्वेष पसरवणारे लोक समाज तोडतात. प्रेम, आदर आणि एकता समाज जोडतात. जर भारतातील तरुण एकत्र आले तर भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश घडू शकतो. कारण भारताकडे तरुणांची प्रचंड ताकद आहे. देशासाठी काय करू शकतो? प्रत्येक तरुणाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा
मी माझ्या आईवडिलांसाठी काय करू शकतो, मी समाजासाठी काय करू शकतो, मी देशासाठी काय करू शकतो. देशभक्ती म्हणजे घोषणाबाजी नाही. देशभक्ती म्हणजे प्रामाणिकपणे काम करणे, कर भरणे, नियम पाळणे आणि समाजासाठी काहीतरी करणे. तर आपण संपूर्ण पनवेल रेल्वे स्टेशनची माहिती घेतलेली आहे. आणखीन शेवट करतोय मी. भारतीय तरुणांनो, वेळ अजून गेलेली नाही. तुमच्याकडे ताकद आहे, ऊर्जा आहे आणि स्वप्ने देखील आहेत. फक्त योग्य दिशा निवडायची आहे. छपरीपणा सोडा, दिखावा सोडा, वाईट सवयी सोडा. शिका, मेहनत करा, व्यवसाय करा, आईवडिलांचा आदर करा, समाजासाठी उभे राहा. आजचा तरुण जर बदलला तर उद्याचा भारत बदलेल आणि भारत बदलला तर जग भारताकडे आदराने पाहिजे. लक्षात ठेवा, मोठी गाडी असणे म्हणजे मोठेपणा नाही, मोठे विचार असणे म्हणजे खरे मोठेपणा. देशाला दादागिरी करणारे तरुण नको आहेत. देशाला जबाबदारी, मेहनत आणि स्वाभिमानी तरुण हवेत. आपण पाहतो सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.